नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिक मास महात्मे अध्याय 7. श्री गणेशाय नम. प्रथम नमिला महागणपती गणनायक मंगलमूर्ती विघ्नहार जास म्हणते तू. पुत्र गौरीचा देवी शारदा सरस्वती विद्येची देवता. मोठे कृपा करता दासावरती लाभ ज्ञाने बुद्धिधन सद्गुरूचे उभे पाठीशी आशिष. त्याच्या माथ्याशी ते चालविती लेखनीस या ग्रंथलेखन. नारदाचे ते अतुर मन जाणुनी त्या घेण्यास वर्तमान की कैसे झाले उद्धरण. अधिक मासाचे तेथे नारद विनंती करी ऋषीवर सांगा पुढील समाचार. कैसा मिळे चरणी आसरा मलमास कृष्ण. नारायण ऋषी म्हणती नारदाशी अधिक मास व्यथा. श्रीकृष्णाचे सांगुनी म्हणते ऋषिकेशाशी पदी. घातला मलमास तेव्हा पुरुषोत्तम काय बोलतो तू आलास शरण मज प्रती. तुझ्या पाठी सरमापती विसरा आता ते दुःख. शरणागते करणे रक्षण हेच आमचे ब्रीद. जाननाम आमचे पतित पावना मी जगी मिरवितो. मी नाम देऊनी माझे जगी महत्व वाढविन तुझे. पुरुषोत्तम मास नाम तुझे आजपासून तुझे यापुढे तुझे जगतात प्रसिद्ध नाम होईल विख्यात. श्री पुरुषोत्तम मास प्रख्यात महापुण्यकारक ते. मी जैसाच पुरुषोत्तम तैसाच तू ठरशील. उत्तम मज सारखा तुझ पराक्रम वाढेल. गुण कीर्ती तुला नाही स्वामी म्हणती तरी. मीच तुझा स्वामी पुरती आता नाथ कोणी तुझ प्रती नाही. जगी म्हणणार हे वाक्य कृष्ण वचन देतो. सानंदले त्याचे मन तेने ते त्याने कृष्णता भावान हरिचरण प्रशाकले स्मित रेषा. गालावरती त्याची झाली उमटली आसवांची पुष्पे. होती कृता ते झाला मलमास कृष्ण. म्हणत असे ते हे हरिदेवा हा भाग्यवंत मास माधवा. जरी हा मास अधिक महापुण्यमय. पूजा करतात आणि मासाची वृद्धी होते. या पुण्याचे अधिक फळ होते. मास संधी या वर्षी पुण्य आपल्या बत्रास. वर्षाचे इतर 12 मास ते सकळ असती विशेष. अधिक मास निष्काम विशेष मोक्षदाता होईल. या मासेचे मनुष्य प्राणी पुण्याचे करतील जोडणी. त्याचे भव दुःख ताप जीवनी नुरे. दैन्य दारिद्र्य स्नान दान पूजा पोती 7 वे करते. त्याचे होय पाप निष्कृती पदरी पुण्य पडत असे. पूजा या अधिक मासाची ती ठरेल पूजा. माझी ही प्रसन्न होऊन भक्तांची मनोकामना पूर्वीन. माझ्या कृपा प्राप्तीसाठी जपी तपी करे आटापिटा. परिमित या भेटी येई दुर्गम मी असे परिजोया. अधिक मासाचे व्रताचरण करील त्याचे ते असे हे सहजचे लाभत असे. भाग्याने जरी करते यज्ञ अनेक तरी न पावे कोणाक माझा लाभ. दुर्लभ कित्येक केली जरी साधना या पुतीनं मासे लोक करतील. सत्कार्याशी ते सत्कार्याचे फळ त्याशी श्रीकृते लाभेले. इतर 12 मासाची उपासना जितके पुण्य देईल लोकांना त्या कित्येक पटीनं साधना अधिक मास पुण्य मास ही सुवर्ण संधी देईल. वर्षाने एकदाच येथे फिरून ती वाया न जडवता कोणी साधून घ्यावे कल्याण. हे ज्या मासी श्रीकृष्ण भक्त पुरुषोत्तम पूजा भावे करीत ते दुःखमयुक्त जीवनात पद होय कृपेने. पुण्य जोडण साधनेत हा अधिक मास असे श्रेष्ठ. याची साधना मज भक्त प्रत पुण्यताई ठरते. इतर मासे जितके पुण्य पडे त्या पदरी जाण. त्याच्या कित्येक तरी अधिक पटीने मासी पुण्य मिळे. याकरिता चातुर्मासाचे व्रताचरण जे पुण्य ते पदरी बांधून ते पुण्य जाता सरुनी पुनरूपी जन्म मागता परी. आदर या अधिक मासात स्नानदान सेवा व्रत आचरिता ते श्रद्धायुक्त तरी मोक्ष मुक्ती ते पुरुषोत्तम मासी. पुरुषोत्तमाची जी सेवा पूजा करीती माझी त्यांना प्राप्त होई सद्गती. ती माझे धामास तो माझ्या जवळ आला. जन्म मरण नाही त्याला. तो जीवनमुक्त झाला जोडिता माझ्या पदाशी. जेथून नसे पुनरागमन तेच माझे आढळला स्थान. लाभ जीवास परम भाग्याने या मासाच्या उपासनेने. या मासाच्या मी स्वामी पुरुषोत्तम या नामे नाही उपासना करिता कमी पडे काही न कोणास. माझ्या भक्तीला प्रसाद अक्षम तो अपराध परी. अधिक मासाचा भक्त सक्षम पात्र ठरेल. असे माझ्यापेक्षा मम भक्तांची सेवा कोणी करिता त्याची तीच सेवा घडे. माझी आणि कमी पावत असे माझे भक्त प्रिय मजला त्याला असे ते लळा मी भेटी देतो. त्याच्या गळा धावित वेगी जाऊन मी धावून उठी उभा राहतो. त्याच्या पाठीचे जरी का संकटी पडते तरी संकट निवारतो. जे मतिमंत आणि धर्मद्वेषी नाम ठेवती या माशासी ते पापी दुष्टाशी करती आत्मनाश
मांस ते जीवनोद्धाराची संधी दवडता भोग न लागे दुःख दारिद्र्यता अधर्म विचारे वर्तता उघडती दारे नरकाची वेडे वाकुडी वाद करीती उद्या दुसऱ्याच दोष लावती अधिक मासाचे धिकारते जाती अधोगतीच ती 3 वर्ष होऊनी या उत्तीर्ण अधिक मास काळ पुण्य न करीतो धर्माचरण कुंभी पाकितो पडे म्हणून या मासे व्रताचरण कळतील भक्तिभावानं त्याशी मी नित्य कल्याण करीन शब्द हा माझा जे लाभता श्री वरदान मल मासाचा वाढला मान मासी करिता साधन अधिक कश अधिक फलमहे ऐकून कृष्ण वचन संतुष्ट झाले सर्वांचे मन अधिक मासाचे भरले नयन तेव्हा आनंदाश्रूने सुखावून तो कमलापती घेऊन गेला त्या मागुती आपल्या संगे वैकुंठपटी राहावयाच्या कारणी कथा मग हा संवादाचा नारद आणि नारायणाचा अधिक मास महात्म्याचा संपूर्ण इथे झाला असे हा ब्रह्म नारदी पुराणीचा 7वा अध्याय सन्मान प्राप्तीचा पूर्ण झाला अधिक महात्म्य असे पुराण संबंध अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेचा 7वा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो आता हा अध्याय आपण मराठीमध्ये ऐकूया. बघा काय सांगते की आता त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 7वा आपण मराठीत ऐकणार आहोत. मलमासात ऐश्वर्य प्राप्ती नारायण ऋषी नारायण सांगतात की या प्रकारे अधिक मासाची व्यथा श्रीकृष्णाला सांगून मग त्या ऋषिकेशने सोबत आणलेल्या मलमासात कृष्णपदी घातला तेव्हा पुरुषोत्तम त्यास म्हणाले की तू मला शरण आलेला आहेस ना मग आता सारे दुःख विसरून जा शरणागताने रक्षण करणे हेच आमचे ब्रीद आहेत. हे बघ आजपासून मी तुझा स्वीकार करून तुला माझे पुरुषोत्तम हे नाम दिले आहे. आता यापुढे तू जगात पुरुषोत्तम मास या नावानेच ओळखला जाशील. आता इथून पुढे तुला कोणीही स्वामी नाही असे म्हणणार नाही. तुला आता कोणीही मीच तुझं स्वामित्व घेतलं आहे. तू मोठी लोकमान्यता पावशील. हे कृष्ण वचन ऐकून मलमास आनंदला. त्याने कृतज्ञतापूर्वक श्रीकृष्णास वंदन केले. कृष्ण म्हणाला की हे श्रीहरिदेवा हा 13वा महिना मास आला तरी तो महापुण्याची आहे आणि मासाची पूजा यातल्या व्रताचे आचरण करून या महिन्यात स्नान दान धर्म आणि पुण्य कर्म केली तर त्याचे इतर मासाचे जेवढे पुण्य मिळते त्याच्यापेक्षा अधिक कितीतरी पटीने जास्त पुण्य लोकांना मिळेल. या अधिक मासाची पूजा अर्चना केल्याने चातुर्मासाचे व्रताचरण केल्याने त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि दुःख हे कमी होईल. लाभणारे पुण्य ही लाभणारे दुःख हे खूप मोठे असेल. मनुष्य प्राण्यास परत जन्म घेण्याची गरज नाही. तो मोक्षपदाला प्राप्ती होतो. पुरुषोत्तम मासाचे पुण्यप्रदी जोडील तो मोक्षाचा अधिकारी होईल. मात्र जो मतिमंद आणि धर्मद्वेषी लोक या मासाला नावे ठेवतील ते पापी दुष्ट आशे स्वतःचा आत्मनाश करून घेतील आणि पुण्याची जोडणी करणार नाहीत. ते कुंभपाकी जाऊन पडतील असे श्रीनी वरदान दिले. या मासाला मिळताच त्याचा मान वाढला. हे कृष्ण वचन ऐकून तो संतुष्ट झाले आणि कमलापती त्यास आपल्या सोबत घेऊन वैकुंठास परत आले. येथे ब्रह्मद नारदीय पुराणाचा 7वा अध्याय पूर्ण होतो आणि इथं मान सन्मान प्राप्ती वर्णाचा अधिक मास महात्म्याचा 7वा अध्याय हा पूर्ण होतो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.